नमस्कार मित्रांनो, मी सुहास तुसाने. आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार व्हावे यासाठी जळगाव शहर महानगरपालिका, पर्यावरण विभाग, SD फाउंडेशन आणि पर्यावरण दूत या सर्वांच्या संयुक्त विद्यमातनं आपण माझे शहर माझी जबाबदारी हे अभियान सुरू केलेले आहे. या अभियानात आता विविध प्रकारचे लोक, विविध क्षेत्रातले लोक आता सहभागी होऊ लागलेत आणि कामं करू लागले आणि याची फरकही आपल्या आपल्या शहरात दिसू लागले आहेत. मित्रांनो, आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार व्हावे हे प्रत्येकाला वाटतं आणि याचीच कडी आज आपल्याला या अभियानात जोडत आहे. आपल्या शहरातील डॉक्टरांची नामांकित संस्था IMA याच्या सेक्रेटरी डॉक्टर सौ अनिता भोळे मॅडम. तर चला आपण त्यांचं स्वागतही करू आणि त्यांचे 2 शब्द ऐकूया. ह्या अभियानात, ज्याचं नाव आहे माझे शहर माझी जबाबदारी, या अभियानात आपलं मनपूर्वक स्वागत. आपण या अभियानात सहभागी झाल्यात निश्चित आपले शहर स्वच्छ आणि सुंदर हिरवेगार राहिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे. नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर अनिता विलास भोळे, सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव ब्रांच. आज मला अतिशय आनंद होत आहे कारण दुसाने सर माझ्यासोबत आहेत. मला त्यांनी जोडून घेतलं आहे अभियानाला, ज्यामध्ये जळगाव शहर महानगरपालिका, पर्यावरण विभाग, SD फाउंडेशन आणि पर्यावरण दूत या 3 जणांनी मिळून एक उत्कृष्ट संकल्पना आणलेली आहे, ज्याचं नाव आहे माझे शहर माझी जबाबदारी. अतिशय उत्कृष्ट संकल्पना आहे. सर्वप्रथम मला सगळ्या या अभियानाशी जोडलेल्या व्यक्तींना अभिनंदन करायचं आहे की अतिशय माणुसकीच्या आणि पर्यावरणाशी जोडल्या गेलेले आहेत सगळेजण. पहिलंच वाक्य आहे, माझे शहर हे माझे घर आहे आणि ते स्वच्छ ठेवणे माझी जबाबदारी आहे. अतिशय उत्कृष्ट वाक्य आहे. जसं माझं घर स्वच्छ ठेवणं हे माझी जबाबदारी आहे, माझ्या घरामध्ये मी कचरा कुठेही फेकत नाही, त्याप्रमाणे माझ्या शहरामध्ये मी कचरा कुठेही फेकायला नको. कचरा कुठेही फेकायला नको म्हणजे मला कचरा कुंडी हवी. पण जर कचरा कुंडी नसेल तिथे तर मी काय करणार? तर एक छोटीशी गोष्ट आपण करू शकतो की एक छोटीशी पिशवी आपण खिशामध्ये नेऊन किंवा पर्समध्ये नेऊन जो काय कचरा तयार होतो, आपण पाण्याची बाटली असते ती फेकण्याच्या ऐवजी त्या पिशवीत टाकूया. काही खाल्लं असेल, त्याचं रॅपर असेल, ते पिशवीत टाकून आपण घरी आणू शकतो. घरी प्रत्येकाच्या डस्टबिन असतं, आपण त्यामध्ये टाकून मग कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. माझ्या घरापुरतं जर मी म्हटलं तर गेले 3 वर्ष झाले मी प्लास्टिक फ्री किचनसाठी प्रयत्न करते. खरं तर माझ्या मुलीनेही मला संकल्पना सांगितली की आई, आपल्याला आपल्या किचनमध्ये प्लास्टिक नको. तेव्हापासून मी जे लो क्वालिटीचं प्लास्टिक आहे ते पूर्णपणे हद्दपार केलं आहे. बरं, हद्दपार केलं आहे म्हणजे काय? माझा विश्वास आहे की हे प्लास्टिकशिवाय आयुष्य शक्य नाही आहे. पण जे प्लास्टिक आहे त्याला ॲटलिस्ट आपण रिसायकल केलं किंवा अपसायकलिंग केलं तर कदाचित आपण कचरा योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावू शकतो असं मला वाटतं. आम्ही त्या प्लास्टिकमध्ये झाडं लावली, छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा मोठमोठ्या पिशव्यांमध्ये, किंवा इतर पद्धतीने त्याचे काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम्स बनवले.
या पद्धतीने हळूहळू तो कचरा आम्ही कमी करतो. त्याऐवजी स्टील किंवा ग्लासवेअर आम्ही किचनमध्ये आणलेत. दवाखान्यात काम करताना बऱ्याच पेशंटला आम्ही सांगत असतो, गुटखा खाऊन इकडे तिकडे फेकू नका, त्याच्या पिशव्या ज्या असतात त्या इकडे तिकडे फेकू नका. प्लास्टिकचा पर्यावरणाला सगळ्यात असलेला धोका 2 गोष्टींनी होतो. एक तर कॅरी बॅग जे आपण रोजच्या बाजारातून घेतो त्या अतिशय लो क्वालिटीच्या असतात, त्याचं रिसायकलिंग होत नाही, त्या जळाल्या तर त्यापासून विषारी धूर तयार होतो आणि श्वासनलिकेला, श्वसन संस्थेला परिणाम होतो. आणि दुसरं म्हणजे गुटख्याच्या पिशव्या, त्या इतरत्र कुठेही फेकू नये. पर्यावरणाचा विचार केला तर अनेक गोष्टी निगडीत असतात याच्याशी. आपल्याशी पर्सनली निगडीत असलेल्या गोष्टी म्हणजे जमीन, पाणी, हवा, झाडं, प्राणी, पक्षी आणि मग येतं सूर्यकिरणं आणि आकाश. पैकी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तिथं सगळ्यात महत्त्वाचं पाणी हवं. पाणी जिरण्यासाठी आणि पाणी धरून ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर झाड. एक वडाचं झाड किंवा एक कडुनिंबाचं झाड जवळजवळ 10 ते 15,000 लिटर पाणी एका वेळेस खोलपर्यंत, जवळजवळ 100 ते 500 मीटरपर्यंत जमिनीत नेऊन ठेवते आणि तिथे ते धरून ठेवण्याची ताकद ठेवते. पूर्वी आपल्या रस्त्याच्या कडेला ही अनेक आपली देशी झाडं लावलेली असायची. पण जसं आपला रस्ते बांधणी किंवा हायवे बांधायला सुरुवात झाली, ही झाडांची कापणी झाली. दुर्दैवाने पुन्हा त्याची झाडं लागवड झाली नाही. आपण ही झाडं जास्तीत जास्त लावायला हवी, ती सुद्धा देशी झाडं लावायला हवी, जेणेकरून पाणी जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल आणि जितका पाऊस पडतो ते पूर्णच्या पूर्ण पाणी वाहून जाणार नाही. दुसरी गोष्ट येते हवा. आपण बऱ्याचदा सगळेजण फिरायला जातो. सकाळी फिरायला जाताना कोणीतरी रस्त्याच्या बाजूला कचरा जाळलेला असतो. अर्थातच तो कचरा फक्त पालापाचोळा नसतो. कोणीतरी खाण्याची वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकलेली असते, कोणीतरी प्लॅस्टिकच्या बाटली फेकलेली असते, काहीतरी इतर प्लास्टिकच्या वस्तू असतात त्यामध्ये. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्लास्टिक जाळल्यानंतर त्यातून विषारी धूर तयार होतो आणि तो सगळ्या लोकांच्या जे शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेर पडले त्यांच्या श्वसन मार्गात जाऊन त्यांना श्वसनाचे विकार होऊ शकतात. नंतर जर आपण विचार केला तर सौर ऊर्जेचा आपल्या जळगावला ऊन खूप असतं, आपण सौर ऊर्जेचा वापर करू शकतो. जाताना फक्त एकच मी सांगू शकते की आपण आपल्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या खूप वाढवून ठेवलेल्या आहेत. त्या जर आपण गरजा कमी करण्याचा प्रयत्न केला तर या झाडं लावण्याचा, वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन या 2 गोष्टी होतात. नुसतं झाडं लावून उपयोग होत नाही. 10 जण झाडं लावतायत, पण जर त्याला पाणी देणारं कोणी नसेल किंवा त्याच्याकडे लक्ष देणारं जर कोणी नसेल, एक व्यक्ती प्रत्येक झाडाकडे जाऊन लक्ष देऊ शकत नाही. माझी एक कळकळीची विनंती आहे, आता उन्हाळा सुरू होतो आहे, प्रत्येकाने बाहेर फिरायला जाताना एक पाण्याची बाटली घेऊन जावी आणि जितकी झाडं रस्त्यात दिसत आहेत आलटून पालटून प्रत्येक झाडाला पाणी द्यावं. आपल्या मुलांनाही हे शिकवावं. आम्ही IMA तर्फे ह्यावर्षी एक उपक्रम घेतला होता, वृक्ष लागवड आणि संवर्धन. काही शाळांमध्ये आम्ही जवळजवळ 700-800 झाडं दिली. सगळ्या मुलांना प्रत्येक मुलांना घरी झाडं लावायला दिली, त्यांच्या घराशेजारी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळी देशी झाडं. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही 3 वर्ष ह्या झाडांना प्रत्यक्ष पाणी द्यायचं आणि त्या झाडांकडे त्याची वाढ कशी होतीये त्याकडे लक्ष द्यायचं. असं लक्षात आलं आहे की मुलं खूप हिरिरीने त्यांनी झाडं लावली आणि आम्हाला फोटो पण पाठवले. यापुढेही आम्ही SD फाउंडेशनच्या मदतीने आणखीन झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र यासाठी 10, 15, 20 हजारो झाडं लावून उपयोग नाही आहे. आपल्याला लाखो झाडं लावणं गरजेची आहे आणि ती जगवणं गरजेची आहे. त्याला पाणी देणं महत्त्वाचं आहे, स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्ये. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण बाहेर जातो आणि आपला काहीतरी कचरा तयार होतो, आपण पटदिशी इथे ते कुठेतरी फेकतो, त्यामुळे आपलं शहर जे आहे हे घाण होत आहे. एक माझी विनंती आहे, आपण कुठेही कचरा फेकू नका. कचरा फक्त घंटागाडीतच गेला पाहिजे याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. ठिकठिकाणी डस्टबिन्स आहेत, त्यामध्ये नेऊन टाकणं गरजेचं आहे. नाही, डस्टबिन जर अवेलेबल नसेल तर आपण तो कचरा घरी घेऊन या. घरच्या कचऱ्यामार्फत जी घंटागाडी येते आहे, घंटागाडीची वेळ आपण लक्षात घेऊन त्यावेळेला घरातल्या एका व्यक्तीने जबाबदारी घेऊन त्या घंटागाडीतच कचरा वेगवेगळा करून टाकणं गरजेचं आहे. प्लास्टिकचा कचरा वेगळा, इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा. ह्या 3 वेगवेगळ्या पिशव्या किंवा
डस्टबिनमधून जर आपण कचरा दिला तर साहजिकच महानगरपालिकेची कार्यक्षमता सुद्धा वाढणार आहे. कृपया कचरा इकडे तिकडे फेकू नका, जेणेकरून आपलं शहर पुढच्या वर्षभरात 2 वर्षात अतिशय सुंदर आणि स्वच्छ होण्याला मदत होईल. इंडियन मेडिकल असोसिएशनची सचिव म्हणून मी तर या अभियानाला जोडलेलीच आहे. सगळ्या डॉक्टरांना अभियानाला जोडण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहील. चला सगळे मिळून आपण आपले शहर स्वच्छ आणि सुंदर बनवूया. आम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आपले काय?